श्री राम। 2 मिनिटं सगळ्यांनी आपल्या वाणीने भगवंताचं स्मरण करायचं माझ्या पाठीमागे. काय सांगू? जय जय राधारमण हरि बोल, राधारमण हरि बोल रे. जय जय राधारमण सगळ्यांनी बोलायचं. जय जय राधारमण हरि बोल रे. राधारमण हरि बोल. जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल. हरि बोल हरि बोल राधे बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल राधा कृष्ण हरि बोल. हरि बोल हरि बोल राधे बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल राधे बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल राधे बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल कृष्ण बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल राधे बोल कृष्ण बोल. हरि बोल हरि बोल राधे कृष्ण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल रे. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल रे. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल. टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी. हरि बोल. अखियन में काजल मृग चोनासा. काजल मृग चोनासा. अखियन में काजल मृग चोनासो. अखियन में नख बेसर जादू टोनासो. नख बेसर जादू टोनासो. दो रस से भरे हैं कपोल रे. जय जय राधारमण हरि बोल. जय जय राधारमण हरि बोल रे. जय जय राधारमण हरि बोल. 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 जय जय राधारमण हरि बोल.
बसिया, प्यारो का नाम मेरो मन बसिया, प्यारो का नाम मेरो मन बसिया। करे कालिंदी कोल किलोल रे, जय जय राधा रमन हरि बोल, जय जय राधा रमन हरि बोल रे, जय जय राधा रमन हरि बोल, 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 जय जय राधा रमन हरि बोल। हरि बोल राधे बोल कृष्ण बोल, हरि बोल हरि बोल हरे कृष्ण हरि बोल, हरि बोल राधे बोल कृष्ण बोल, हरि बोल राधे बोल हरि बोल, आगे बोल राधे बोल कृष्ण बोल, कृष्ण बोल राधे बोल, राधे बोल कृष्ण बोल राधे बोल, राधे बोल कृष्ण बोल, कृष्ण बोल राधे बोल, राधे बोल कृष्ण बोल, कृष्ण बोल। जय जय राधा रमन हरि बोल, 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 जय जय राधा रमन हरि बोल। पार्वती पतये हर हर महादेव। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे। भवं भवामि सहितं नमामि। कृष्ण त्वदीय पदपङ्कज पञ्जरान्ते, अद्यैव मे विशतु मानसराजहंस। प्राणप्रयाणसमये कफवातपित्तये, कण्ठावरोधनविधो स्मरणं कुतस्ते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक तिनके पद वंदन के नासत विघ्न अनेक। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 बोला पार्वती पतये हर हर महादेव। सिद्ध योगी गोविंद गिरी बाबा की, परम पूज्य स्वामी देवानंद गिरी बाबा की जय। अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना परुपासति तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। आज या तीर्थभूमीमध्ये भगवान गणेशाच्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने आपला मासिक उत्सव भगवान श्री कृष्ण गीतेमध्ये ज्याचा भाव अनन्य आहे, एकाला सोडून जो अन्याचं चिंतन करत नाही, नीती न अनन्य इति, दुसरं अन्य कोणीही नाही त्याच्याशिवाय दुसरा, जो एक परमात्म्याचं चिंतन करतो असा भाव ज्याच्या हृदयात आहे। अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते, अशा असणाऱ्या साधकांच्या हृदयामध्ये
तेषाम युक्ता तेषाम नित्याभियुक्तानाम, नित्य त्या साधकाच्या बरोबर परमात्मा स्वतः योग आणि क्षेम त्याचा वहन परमात्मा करतो. योग क्षेमम वहाम्यहम. एका गीतेच्या श्लोकावरती 700 श्लोक भगवद्गीतेचे अनंत महात्म्यांच्या टीका आहेत श्रीमद भगवद्गीतेवर. परंतु त्याही मध्ये 2 आचार्य आहेत. एक आद्य शंकराचार्यांनी केलेलं शांकर भाष्य आणि दुसरी आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवान विष्णूचं स्वरूप मांडलेले संत माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारायांनी एका श्लोकावरती 250 ओव्या, 200 ओव्या, 150 ओव्या, 50 ओव्या, 25 ओव्या, काही एका श्लोकावर एकच ओवी. परंतु अन्याचं चिंतन ज्याच्या हृदयामध्ये राहत नाही. अनन्य कोण आहेत? अनन्य भक्त अनेक आहेत बघा. गोपिकांची भक्ती अनन्य होती. एखाद्या गोष्टीला जर महत्व प्राप्त झालं तर आपण म्हणतो ती अनन्य साधारण महत्व त्याला काय आहे जीवनामध्ये. खरं ना, दुसरा कोणाचं ईश्वराचं चिंतन करत नाही. अन्याचा भाव भगवान कृष्णाशिवाय ज्याचा आराध्य जे मानलेला आहे, कोणी विठ्ठलाला मानलंय, कोणी कृष्णाला मानलंय, कोणी रामाला मानलंय, कोणी शिवाला मानलंय. काहींनी महात्म्यामध्येच सर्वांना बघितलं. एकामध्ये सगळ्यांना पाहणं ही महात्म्याची दृष्टी आहे. म्हणून म्हटले ना, एको देवो सर्वभूतेषु गुडः. एक आहे तो सगळ्यामध्ये, तोच काय आहे. आपल्या इच्छेवर ठेवलं काय पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. बघा, दुपारी 2 वाजता तुम्ही बसले असते इथं. आता 4 तास उठणार नाही असं आहे. कोणता फॅन लावल्यानंतर एवढं सुंदर वातावरण. ही महात्म्यांची कृपा आहे आपल्यावर. जागेला अनन्य साधारण महत्व. अन्न महात्म्यांच्या चरण रजाशिवाय हे प्राप्तच नाही. हे काय प्रत्येक गावाच्या भाग्यामध्ये आहे का? प्रत्येक ठिकाणी महात्मा बसला असता. एक महात्मा बसला शिर्डी परिसरामध्ये. जग त्या ठिकाणी वाहत आहे. नाही कुठं 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 कुठं, परंतु विसावा त्याच ठिकाणी महात्मे घेत ज्या ठिकाणी त्यांना श्रद्धा आणि भाव प्राप्त झालेले भक्त भेटतात. बोलो बाल कृष्ण भगवान की जय. दोन्ही फोकस माझ्या डोळ्यावर लावले, मला कोणीच दिसेना. खरंच दिसेना. माझं मलाच पाहायची वेळ आली. तो प्रसाद मापत खावा लागतो की नाही? नाही काय, तो इथपर्यंत आलो तरी चालूच म्हणतात, येऊ द्या येऊ द्या. अरे बाबा, परंतु ते पचन ही काय आहे. ज्या वेळेस भोजन अपचन होत त्यावेळेस काय म्हणतात त्याला? झोप नाही. मग भोजन झाल्यानंतर विश्रांतीची काय आहे गरज आहे. विश्रांती चित्ताला आहे का शरीराला आहे? विश्रांतीची गरज कशाला आहे? थकत काय? चित्त थकत, शरीर मन माणसाचं चित्त. गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलो ना मैं कभी नाम तुम्हारा.
गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलो न कभी नाम तुम्हारा। गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलो न मैं कभी नाम तुम्हारा। गोपाल मेरी यही प्रार्थना है, भूलो न कभी नाम तुम्हारा। निष्काम हो के दिन रात गाऊं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। निष्काम हो के दिन रात गाऊं, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। हो, मी भजन याच्यासाठी घेतलं, म्हटलं लाईट गेली, कुठं जावं लागतं का? नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा। घरामध्ये कोणाला कोंडा? हा, किती भक्त आहे असे, त्यांनी हृदयामध्ये कोणाला कोंडलं? आपण कोंडलं ना किती. आत विठ्ठल कोंडीला, हृदयी बंदी खाना केला. कोणी कोण आहे असे भक्त ज्यांनी हृदयात देवाला जागा दिली? किती आहे आपल्या महाराष्ट्रातलेच किती आहे. कर्माबाई म्हणून एक, जसं इकडं महाराष्ट्रामध्ये संत मुक्ताई आहेत, संत बहिणाबाई आहेत, नाही आहे तसं, जसे मीराबाई आहे तसे कर्माबाई म्हणून आहे. तिचा अनन्य भाव देवाशी होता, तरी तिची खिचडी कोणी खाल्ली? भगवान जगन्नाथाने. तुम्ही गेले का जगन्नाथपुरीला? बघा किती भव्य दिव्य त्या ठिकाणी देवालय आहे, मंदिर आहे जगन्नाथपुरीचं. समुद्राचं कितीतरी पाहिले त्याने. आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो ना आता, तर मंदिराच्या पायाखाली किती 55 फूट खाली पाया आहे दगडामध्ये, जमिनीच्या खाली मंदिराचा. कळस केवढा आहे पाहिलं ना जगन्नाथाच्या मंदिराचा. आणि तिथं सगळं उलट आहे. ते जे खिचडी शिजवतात ना प्रसाद, घड्यावरती घडे ठेवतात आणि सगळ्यात खाली जाळ लावल्यानंतर अगोदर कोणत्या घड्यातला शिजायला पाहिजे? परंतु सगळ्यात वरचा आधी शिजतो. आणि दररोज जगन्नाथाच्या दर्शनाला येणारे जेवढेही भक्त आहेत त्यांना सगळ्यांना तो भोजनच काय आहे? खिचडी प्रसाद. ती कर्माबाई होती. स्वर दे स्वर. थाली भर को लायो खिचड़ी,
ऊपर घी की बाटकी ले लो रे, कोई शाम का प्यारा जिमावे बेटी जाट। कुळपा जाट म्हणतात ना, इकडं जातीचा कुळाचा विचार न पाहे याती, कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई। संताविषयी भाव अनन्य आहे। मी म्हटलो ना, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्ताम योगक्षेमम वहाम्यहम। त्याच्या जीवनातलं सगळं काही परमात्मा काय करतो? पांडवांचं कोण वहन करत होतं? सगळं काही कोण होता? तोच कृष्ण आहे। हा, त्यानेच पांडवांचं सगळं दुःख काय घेतलं होतं? स्वतःवरती घेतलं होतं। त्याला काय गरज होती? तुम्ही ऐकत नाही, पण कितीतरी वेळेस ऐकलं, त्याला त्याचं सगळं काही साज थाट वाट सोडून कुठे यावं लागलं? द्वारकेचा राणा पांडवा घरी। हे काय मनानं नाही म्हटले, ज्ञानदेव म्हणे व्यासा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण। द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा। ज्ञानदेव म्हणे व्यासाची खूण, द्वारकेचा राणा पांडवा घरी। किती वेळेस आला असेल बरं? मोजलं का कोणी? किती संकटे आले? संकटे बहुती निवारली। अर्जुनाचे घोडे धुतले नाही, द्रौपदीची थाळी भरली, त्याच्या थाळीत काही शिल्लक नसताना हे सुद्धा तिचं भावाचं परिणाम काय? अनन्य भक्ती कृष्णाविषयी होते का नाही? सगळ्यांना सगळ्यांवरती विश्वास तर सगळ्यावरती होता, परंतु मदतीला कोण होता? परमात्मा होता। जीव आणि देवाचं एवढं नातं जवळच आहे, हे ते पात्र दोन्ही दाखवतात, द्रौपदीच्या पात्रही आणि भगवान कृष्णही। कशामुळे आहे? आणि देव कोणाचे काही उपकार ठेवत नाही। तुम्ही करा थोडंसं, आपण बघा थोडंसं देवाचं थोडं केलं का मागणाऱ्याची लिस्ट अशी राहते का वाचताना माणूस एक नारळ फोडायचं आणि पूर्ण परिवाराचं सगळं काही दुःख देवावर आणून सोडायचं। घ्या बाबा, ते नारळही कधी कधी कसं असतं, खरं आणलं तरी म्हणतात पावलं नाही का? पावलेलं नारळ का बरं खात नाही? कारण ते चांगलं नाही, पावलेलं खायला पाहिजे, कारण ते काय झाले, तो पूर्ण प्रसाद झाला म्हणायचं नाही का पावलं म्हटल्यानंतर। परंतु ते पावलं कशाचं पावलं? खाल्लं तर चावतं काय? आपला भावच असा आहे, खराब असेल ते कुठं वाहून द्यायचं? मग कशाला तरी देव तुमचं कल्याण करायला। जेवढी सगळ्यात तुम्हाला जी वस्तू सगळ्यात जास्त आवडते, ती वस्तू जर देवाला समर्पित केली तर देव तुम्हाला आवडते ती असलेली वस्तू आपोआप तुम्हाला काय करतो? प्राप्त करून देतो। परंतु आवच नाही आहे, आवडती वस्तू करतो का?
सगळे काही. अरे म्हटले देहाला आपण काय करतोय सगळं, परंतु म्हटले महाराज म्हटले देहही त्यांनी कोणाला, अनन्य ज्याचा भाव आहे देहही त्यांनी कोणाला समर्पित केला. देह समर्पिजे देवा बार काही जण घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. आनंद कधी होईल? देह. हा, आपण देहच काय केलेला आहे. मी सांगितलं ना, आपल्याला एकदा वारी करायची म्हटलं तरी कितीतरी वेळेस विचार करावा लागतो, जावं का नाही का नाही यावेळेस पंढरपूरला, नाही का? तर म्हणाला हाय त्यात दिंड्या आपल्या बंद आहे, नाही का? परंतु जरी दिंडी काढली तरी कोणाला आवड आहे चालायची? अर्धे लोक म्हणतात बाबा गाडीत बसलं चालन का? पायी कधी म्हणतात 1 किलोमीटर सुद्धा गाडीचं परत काही नको. हा, त्यावेळेस पायी तीर्थयात्रा घडेल किती बरं असे बघा. या ठिकाणी दादाही बसलेले आहेत. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी बघा किती आनंद घेतला. 4 परिक्रमा नर्मदा माईच्या केल्या. अहो मी तर म्हणतो महात्म्यांच्या जीवनामध्ये कधी कधी भाग्य नाही भेटत, नाही म्हणतो. ग्रस्ती माणसाला एवढा वेळ काढावा लागतो, वेळ मिळत. हा, कितीतरी लोक आहे चला गाडी नाही बाबा मग आम्हाला येऊ द्या बरं का. गाडी नसलं पायी, पायी सोपं आहे. अरे कधी कधी परिक्रमावासीचं जीवन बघा, कधी कधी उपाशी झोपावं लागतं, पण ती उपाशी झोपूनच देत नाही. हा, तिचं पाणी जरी पेलं तरी काय आहे बघा. ज्यांनी कोणी कोणी नर्मदेचं स्नान केलं बरं, याच्यात आहे का कोणी नर्मदा स्नान करून आले एकदा तरी गेले? बोटावर करा बरं. म्हणजे एवढे बाकी नक्की आपल्याला 2-4 ट्रक लागतील एवढे सगळे नर्मदेत जाऊन बघा किती शुद्ध पाणी आहे, जसं गंगेचं आहे. आणि कितीतरी हे बघा नर्मदा माईच्या जलामध्येच रोग निवारण करण्याची काय आहे शक्ती आहे. म्हणून म्हटलेलं आहे नमामि माते नर्मदे. हा, तिच्यातच काय आहे. आणि ज्याला खरंच करायची ना त्यांनी कोणा सगळं आब सोप दिया सब भार अब तुम्हारे हातों में, सगळं तिच्यावर समर्पित करून चालावं लागतं. नाही तर बघा एक एक असे सिद्ध महात्मे बसलेले आहेत. एक तेली भट्यान नावाचं गाव आहे, तिथं जवळ आता काय वय सांगता येत नाही, किती वय असेल दादा, 110 वर्ष वय आहे महात्म्याचं. परंतु स्वतः अजून आलेल्या सगळ्या परिक्रमावासींना चहा बनवून पाजवतात. बघा 110 वर्ष वय आहे, खोटं नाहीये, चला बघायला अजूनही. आणि हनुमानजीचा त्या ठिकाणी उपासना करतात. नर्मदा माईचा कधीच वेळ पडत नाही तिथं. आणि कोणी कितीही दक्षिणा दिली तरी फक्त 10 रुपये ते काय करतात स्वीकारतात. किती देऊ बाकीचे पैसे दुकानदाराचे नाही, उरलेले पैसे तुम्हाला वापस देतो का नाही. तर महात्मा किती घेतो फक्त 10 रुपये. आणि जे परिक्रमावासी येतील तर कोणी उपाशी तिथून जात नाही, सगळ्यांना भोजन प्रसादी. जे हे श्वान आहेत, कुत्रे आहेत, मांजरं आहेत, त्यांना बसायला कॉट आहे, भक्तांना खाली बसावं लागतं. जीवालाही काय, पण या भौतिक जीवालाही ते देव काय म्हणतात समजतात ना. आणि आलेल्यांना सगळ्यांना सिद्धा देतात. काय ज्यांना बनवून खाण्याची इच्छा आहे त्यांना सगळं सिद्धा देणार. आम्ही तर महात्मे गेलो, आम्हाला तर काही येणं, परंतु त्या ठिकाणी एवढी त्यांना जे आवडती वस्तू आली तीच वस्तू आमच्या हावली करून दिली. जी पापडी असते ना नमकीनची, शेवामध्ये टाकतात नमकीन पापडी, ती एकाने त्यांना जे आवडीची वस्तू आहे ते आणली, त्यांच्या पुढे ठेवली. आम्ही समोर बसलेलो होतो, आम्हाला बोलून घेतलं बघा. आणि ती त्यांच्या हाताने आम्ही घ्यायला म्हटलं, बाबांना दुसऱ्या भक्ताने आणली, ती आपल्याला देऊ राहिली. घ्यायला संकोच वाटला, परंतु
बाकीचे म्हटले बाबा भाग्य आहे तुमचं, बाबांच्या हाताने प्रसाद मिळतो, घ्या. आम्ही घेतले ना तर पूर्ण परिक्रमा होईपर्यंत ती पापडी संपली नाही. आम्ही ते दररोज खायचो. एवढं त्या महात्म्याच्या हातातल्या प्रसादामध्ये काय आहे, परंतु भाव प्रेम पाहिजे त्या ठिकाणी. आणि त्याच नर्मदा माईचा तट चांगला करण्यासाठी आता पाठीमागे त्या सुविधा बनवण्यासाठी 2.5 करोड रुपये त्यांनी स्वतः दिले बघा. आणि घेतात किती? 10 रुपये. सामान्य माणूस गेला तरी तोही त्यांना तेवढंच खुश करू शकतो. आणि श्रीमंतातला श्रीमंतही गेला तरी त्याचंही तेवढंच घेणार. आणि गरीबाचं आजकाल 10 रुपये कोण नाही असा माणूस यात्रेला जाईल का? खिशात 10 रुपये नाही बाबा. लई कोट गेलो काय सांगतच नाही कोण किती पैसे आणले. सांगतं की यात्रेला कोण किती पैसे घेत? चोरी झाल्यावर म्हणतो लई होते. चोरी झाली. चोरी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपणही धनाविषयी भाव आपला जागृत होत नाही. त्याच्यामुळं आहे का नाही का, ज्याला ज्याच्या प्रारब्धात आहे ते धन कोणी कोणाचं हिसकून घेऊ शकत. आणि तुम्ही कितीही प्रयत्न केला कमवण्याचा, ईश्वरही त्याच्या प्रारब्धात आहे तेवढंच त्याला देतो. फक्त चित्त काय पाहिजे? ईश्वराविषयी अनन्य आहे. आणि ज्याचा अनन्य आहे त्याचा योग आणि क्षेम परमात्मा वहन केल्याशिवाय राहत नाही. झालेली सेवा या ठिकाणी चतुर्थीची वेळ झालेली आहे चंद्रोदयाची. आणि सगळ्यांनी एकदम शांत चित्ताने, आज आहे ना आम्ही आमच्या हाताने बनवलं. आज आचार्य पण बोलवलेला. फक्त चपाती बनवून आणायला लावली होती आणि मी थोड्याच लोकांना सांगितलं होतं बनवून आणा म्हणून. परंतु ते एवढ्या आल्या पोळ्या, उद्या वाळवायची वेळ नाही आली पाहिजे. असं आहे ना, एवढंच एक ईश्वराला मागणं आहे या दारातून. जसं महात्म्याच्या दारातून साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा न रहूं साधु भूखा न जाय. देवाला मागणं, संतांना मागणं, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय. माझं कुटुंब आरामात सगळं तृप्त झालं पाहिजे. आणि माझ्या दारामध्ये आलेला अतिथी तो विनमुख गेला नाही पाहिजे. साधू विनमुख नाही गेला पाहिजे. साधू भूका न जाय. आणि हीच ईश्वराला काय आहे? प्रार्थना आहे. एकदा सगळ्यांनी भगवंताचं स्मरण करत आपण सगळ्यांनी देवाचं कोणतंही नाम असो, हरेर नाम, हरेर नाम. हरण नाम काय करतं तुमच्या पापांचं? हरीचं नावच त्याचं काय आहे? हरी आहे. आणि तो काय करतो? सगळं काही हरण करून घेतो. कोणाचं धन हरण करतो, कोणाचं मन हरण करतो, कोणाचा क्षेम हरण करतो. सगळं काही घेणारा आणि देणारा कोण आहे? नारायण आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी माझ्या पाठीमागं नारायणाचं भजन. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो
मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है गोविंद मेरो है गोपाल मेरो है बोलो बाल कृष्ण लाल की सिद्धेश्वर महादेव सिद्ध योगी गोविंद गिरी बाबा की अन्नपूर्णा माता की जय ओम नमः पार्वती पते हर हर महादेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ति मोरिया